नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत नवीन एका हॉटेलमध्ये, द मचान्समध्ये। हे त्र्यंबक लिंक रोडवरती हॉटेल आहे। डिटेल ॲड्रेस मी इथं डिस्प्ले केलेला आहे। या हॉटेलचं लोकेशन हे अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे। आता फॅमिली गेट टुगेदर आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। तर हे हॉटेल कसं आहे, याचा ॲटमॉस्फिअर कसा आहे आणि याचं फूड कसं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एंट्रन्स तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। पुढे गेल्यानंतर तुम्हाला असे स्वतंत्र अशी सिटिंग अरेंजमेंट सुद्धा इथं अवेलेबल आहे। हे रेस्टॉरंट खूप मोठं आहे आणि या ठिकाणी खूप छान छान डेकोरेशन्स त्यांनी केलेले आहेत। इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला द मचान हॉटेलची जी खासियत आहे अशी ही मचानची सिटिंग अरेंजमेंट दिसणार आहे। त्यासोबत जर तुम्हाला ओपन स्पेसमध्ये जेवणाची अरेंजमेंट हवी असेल तर आंब्यांच्या झाडांखाली अशा पद्धतीने जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे। मला इथलं लाइटिंग डेकोरेशन खूप आवडलं। तर चला बघूया मचानवरती सिटिंग अरेंजमेंट कशी असते। अशा पद्धतीने स्टेप्स चढून आपण आता मचानवरती आलेलो आहोत। मचानवरून आपल्याला समोरचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसतो। आणि हे बघा, इथे सिटिंग अरेंजमेंटसाठी सोफा ठेवलेले आहेत। मी तुम्हाला मचानवरती दिसणारा व्ह्यू दाखवत आहे। हे आहे या हॉटेलचं मेनू कार्ड। या मेनू कार्डवरनं तुम्हाला थोडी आयडिया येईल की इथल्या डिशेस कशा आहेत आणि त्यांचे रेट्स कसे आहेत। मचानवरती असताना मुलं सारखी खालीवरती करत होती, त्यामुळे आम्ही मचानवरती डिनरचा प्रोग्राम कॅन्सल केला आणि त्याच्याच खालचा जो सिटिंग एरिया आहे तिथं आलेलो आहोत। लहान मुलांना आवडणारा असा रुमाली खाकरा आम्ही ऑर्डर केलेला आहे। रुमाली खाकऱ्यावरती असलेली जी शेंगदाण्याची चटणी आहे तिची चव अगदी अप्रतिम होती, त्यामुळे या रुमाली खाकऱ्याची चव अजून छान लागत होती। यानंतर आम्ही नॉनव्हेज स्टार्टरमध्ये यांचं नॉनव्हेज प्लॅटर म्हणून आहे ते ट्राय केलं। आता या प्लॅटरमध्ये तुम्हाला चिकन तंदुरी, चिकन पहाडी कबाब, मलाई कबाब, शीख कबाब आणि चिकन टिक्का असे एकूण 20 पीसेस आलेले आहेत। प्रत्येक स्टार्टरच्या प्रकाराची चव एकदम सुपर्ब होती। व्हेजमध्ये आम्ही पनीर अंगारा मागवलेला आहे। तर बघा, त्यांची ही जी युनिक स्टाईलने त्यांनी जो सर्व केलेला आहे, अगदी उकळतं असं शेवटपर्यंत पनीर अंगारा राहिलेलं। नॉनव्हेजमध्ये आम्ही मटन हांडी मागवलेली आहे आणि इथे गव्हाच्या पोळ्यासुद्धा अवेलेबल आहेत। तुम्हाला मी मटन हांडीचा मसाला दाखवते। मसाला हा घट्टसर होता आणि चव अगदी अप्रतिम अशी होती। थोडीशी तिखट होती पण छान लागत होती। आता प्रत्येक हॉटेलचा मसाला हा वेगवेगळा असतो आणि काहीतरी स्पेशल असतो। तर मी तरी नक्की सांगेल की इथं आल्यानंतर तुम्ही मटन हांडी नक्की ट्राय करा। तर या हॉटेलचं ॲम्बियन्स, फूड आणि इथली सर्व्हिस ही अगदी उत्तम आहे। आजचा हा मचान हॉटेलचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगसह। तोपर्यंत बाय बाय।